सकाळपासून एकच दादा येणार न दादा येणार न. आम्ही म्हणतो दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार. हाय अंगावर खादी संग कामाची यादी, हाय अंगावर खादी संग का. आज आपल्याला ही मीटिंग घ्यायचं कारण का वाटलं तर आपल्या जमिनीची सुपीकता जी आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे. तर याचं नेमकं कारण आपल्याला भूतकाळात दिसतं. 1940 साली दुसरं महायुद्ध संपलं. त्या युद्धामध्ये काय झालं तर अमोनिकल घटक जे असतात म्हणजे जे नत्रयुक्त घटक असतात ते युद्धात वापरायला प्रोडक्शन त्याचं हाय प्रोडक्शन केलं युरोप आणि जर्मनीनं. पण तेव्हा काय झालं दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ते प्रोडक्शन सर्व निकामी झालं आणि प्रोडक्शन निकामी झाल्यामुळे ते तर यूजमध्ये आणायचं होतं आपल्याला काहीतरी. तर त्याचा वैज्ञानिकांनी काय केलं तर त्याचा यूज शेतीत करून पाहिला. तर शेतीत यूज केल्यानंतर काय झालं तर त्याच्यामध्ये त्यांना दिसलं की याच्यातून भरघोस उत्पन्न येते. म्हणजे जो युरिया आहे आपला, पोटॅश आहे, फॉस्फेट आहे, जे अवेलेबल फॉर्ममध्ये अन्नद्रव्य आपण जमिनीला देतो तेव्हा त्याच्यातून हाय प्रोडक्शन येऊ लागलं. आणि तेव्हाच काय होतं तर आपल्या म्हणजे भारतावर एक मोठं संकट होतं ते म्हणजे भूकमारीचं. म्हणजे तेव्हा जेव्हा प्रोडक्शन कमी असल्यामुळे अन्नाचा साठा कमी असल्यामुळे उपासमारीची जास्त संख्या होती. तर तेव्हा आपण ते 50 वर्षाचा म्हणजे नंतरचा कोणी विचार करत नाही. म्हणजे 50 वर्षाचा नंतरचा विचार न करता आपण ते ॲक्सेप्ट केलं तेव्हा ते योग्यही होतं. पण आज काय त्याचा परिणाम झाला 50 वर्षानंतर आपल्याला काय दिसत आहे तर आपली जमीन कडक झाली, प्रोडक्शन कमी झालं, जमिनीतले जीवाणू त्याच्यामुळे मेले. तर आम्ही काय करतोय तर गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आपण शेतकरी पुत्राची समजा स्थापना केली किंवा त्याच्या आधीसुद्धा जेव्हापासून मी सिंगंडाला होतो तेव्हापासून समजा शेती सुधारण्याच्या प्रयत्नात आपण आहे. तर गेल्या 2 वर्षापासून काही शेतकरी असे आहेत माझ्यासोबत जोडलेले जे मोठमोठे पिकं आहेत आपले, संत्रा आहे, नंतर कलिंगड आहे, असे पिकं जीवाणूच्या बेसवर घेत आहेत. म्हणजे त्यांनी जीवाणू वापरलेले आहेत. आपण 100% जीवाणूचा वापर त्याच्यामध्ये करू शकत नाही. म्हणजे एकदम ते टेक्नॉलॉजी आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही कारण ते असंभव आहे. आपल्याला केमिकलचा थोडाफार वापर करावाच लागतो. पण हळूहळू आपल्याला आपली शेती सुधारण्याकडे जावं लागेल, ते अत्यंत आवश्यक आहे. तर असेच काही आपले शेतकरी आहेत त्यांचा सन्मान होणं खरंच आवश्यक आहे.